आता आपण बघणार आहोत की रोज आपण जेव्हा 10 मिनिटांचा प्राणायाम करणार आहोत तर तो स्टेप बाय स्टेप कसा करायचा, सुरुवातीला काय करायचं, नंतर काय करायचं, असं आपण सलग बघणार आहोत की रोज प्राणायाम आपण कसा करणार आहोत. आता बघा, सुरुवातीला आसन कसं घ्यायचं आहे. खरं म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम करणार आहोत त्यावेळेला पद्मासन घालणं गरजेचं आहे. कसं घालतात बघा, पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. एक एक पाय दुमडून घ्यायचा आहे दुसऱ्या मांडीवर. दोन, दुसरा पाय दुमडून घ्यायचा आहे. तीन आणि चारला हात जे आहेत ते ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे. चार, पाठ मान अगदी एका सरळ रेषेत ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले आणि लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचे. आता पद्मासन का घालतो बघा, आपले तळहात आणि तळपाय ह्याच्यामधून नेहमी आपली जी एनर्जी असते ती बाहेर पडत असते आणि ती आपल्यामध्येच सर्क्युलेट होत राहावी म्हणून तळपाय आणि तळहात वरच्या बाजूला असले पाहिजेत असं शास्त्र सांगतं. जर तुम्हाला पद्मासनात नीट बसता येत नसेल तर साधी मांडी घालून बसलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि आपले दोन्ही हात जे आहेत ते ज्ञानमुद्रेमध्ये ठेवलेत. त्याचं पण महत्त्व काय आहे तर अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट यांची जेव्हा आपण टोकं जुळवतो त्यावेळेला ह्या मुद्रेमुळे आपली नाडी स्थिर व्हायला मदत होते. नाडी स्थिर झाली की हृदयावरचे ताण कमी होतात आणि आपलं मन हे खूप शांत होतं आणि स्थिर होतं आणि श्वासाकडे आपलं मन लवकर एकाग्र व्हायला मदत होते. म्हणून आपले हात हे ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे. आता असं बसल्यानंतर सुरुवातीला नेहमी प्राणायाम करण्याच्या पूर्वी कपालभाती झाली पाहिजे 3 वेळेला, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण कपालभाती ही फुफ्फुसांची शुद्धिक्रिया आहे. प्राणायामामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा मिळतो आणि तो जर मिळायचा असेल तर आधी फुफ्फुसांची शुद्धिक्रिया करणं गरजेचं आहे. फुफ्फुसांमधली अशुद्धता, कार्बन बाहेर टाकणं गरजेचं आहे. म्हणून प्राणायामाच्या पूर्वी 3 वेळेला कपालभाती करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे कपालभातीचं प्रमाण हे 120 120 120 असं 3दा पाहिजे. म्हणजे 360 वेळेला कपालभाती झाली पाहिजे एका वेळेला. पण आता आपण व्हिडिओमध्ये 20-20 वेळेला करून दाखवणार आहोत कारण आपल्याला वेळेच्या पण मर्यादा आहेत. आता लक्षात घ्या, कपालभाती करताना फक्त ज्ञानमुद्रेमधला हात द्रोण मुद्रेमध्ये करायचा आहे. म्हणजे वाटीसारखा आपला तळहात करायचा आहे आणि गुडघ्यांवर ठेवायचा आहे. पाठ मान सरळ ठेवायची आहे. कपालभाती म्हणजे काय तर श्वास फक्त बाहेर सोडायचा आहे, बाहेर सोडायचा आहे, बाहेर सोडायचा आहे, घ्यायचा नाही आहे. घेणं हे आपोआप होतं. तर सुरू करणार आहोत आपण. कपालभातीसाठी तयार. कपालभाती सुरू करायची आहे. वीस झालेत. थांबायचंय. थांबल्यानंतर डोळे उघडायचे नाही आहेत. आपल्या कपाळाच्या मध्यावर एकाग्रता करायची आहे आणि तिथे मनाची एकाग्रता करून शांत थोड्या वेळ थांबायचंय. आपली विश्रांती थोडी घेऊन झाली की आपण दुसरं आवर्तन सुरू करायचंय कपालभातीचं. पुन्हा 20 झाल्यावर थांबायचंय. भ्रुकुटी मध्यावर एकाग्रता करायची आहे. संपूर्ण कपालभातीची तिन्ही आवर्तनं प्राणायाम पूर्ण होईपर्यंत डोळे मध्ये आधी अजिबात उघडायचे नाहीत.
पूर्ण प्राणायाम करताना लक्ष आपल्या फक्त स्वतःकडे, मनामध्ये बाकीचे विचार नकोत. येत असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करत आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. विश्रांती झाली की मग पुन्हा एकदा आपण आपलं कपालभातीचं 3रं आवर्तन सुरू करायचं आहे. वीस झाले की थांबायचंय. संथ श्वसन. कपालभाती 3 वेळेला झाल्यानंतर हात ज्ञानमुद्रेमध्ये करायचेत आणि आता श्वासाकडे लक्ष केंद्रित करत दीर्घ श्वसन करायचे. दीर्घ श्वसन म्हणजे काय, तर मुद्दामहून आपण आपला एक श्वास लांबवतो. ह्याच्यात सुद्धा रेचकावर भर दिलाय. रेचक म्हणजे श्वास सोडणे, पूरक म्हणजे श्वास घेणे. जेवढा श्वास घेतो त्याच्या दुप्पट आपण सोडला पाहिजे. यासाठी 4 सेकंद श्वास घ्यायचा आणि जेवढा जमेल 6 सेकंद, 8 सेकंद, जेवढा जमेल तेवढा सोडायचा. आपण आता एकास दीड प्रमाण बघूयात. म्हणजे 4 सेकंद श्वास घ्यायचा आणि 6 सेकंद श्वास सोडायचा. एकदा सुरुवातीला दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. चला दीर्घ श्वसन करायला सुरुवात करा. श्वास घ्यायचाय 1 2 3 4, सोडायचा 1 2 3 4 5 6, घ्यायचा 1 2 3 4, सोडायचा 1 2 3 4 5 6, घ्यायचा 1 2 3 4, सोडायचा 1 2 3 4 5 6, चालू ठेवायचं आहे. आपण मनातल्या मनात अंक मोजत श्वास घ्यायचा आणि जेवढा जास्तीत जास्त सोडता येईल तेवढा सोडायचा आहे. कारण जेव्हा आपण श्वास सोडतो त्यावेळेला संपूर्ण अशुद्धता शरीराची बाहेर जाते आणि शुद्ध प्राणशक्तीला आपले वायुकोश रिकामे होतात. त्यामुळे नंतर हे जे काही आपण ऑक्सिजन आत घेतोय तो साठण्यासाठी वायुकोशांमध्ये जागा निर्माण होते. त्यामुळे सोडण्यावर जास्ती भर द्यायचा आहे. घेणं 4च अंक ठेवायचे, पण सोडणं मात्र 4 सेकंद, 6 सेकंद, 8 सेकंद, अगदी चांगल्या प्रॅक्टिसनी अगदी 10 सेकंदसुद्धा आपल्याला श्वास सोडता येतो. तर सुरुवातीला आपण दीर्घ श्वसनाची कमीत कमी 11 आवर्तनं तरी केली पाहिजेत. आपल्याला जर जास्त वेळ असेल प्राणायामाला तर दीर्घ श्वसनाची अजूनही आवर्तनं तुम्ही करू शकता. आता चालू आवर्तन सावकाश श्वास सोडून थांबवायचे आणि संथ श्वसन चालू ठेवायचे. तर आपण बघितलं की सुरुवातीला आपण कपालभाती 3दा केली, त्यानंतर आपण दीर्घ श्वसनाची 11 आवर्तनं केली. आता आपण नाडी शुद्धी प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे. अंगठ्याजवळची 2 बोटं मिटलेली बोटं ओठावर ठेवायची आहेत. पाठ मान सरळ. उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावीनी 4 सेकंद श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करून उजवीनी 6 ते 8 सेकंद सोडायचा. त्याच्यानंतर पुन्हा उजवीनी 4 सेकंद श्वास घ्यायचा. डावीनी 6 ते 8 सेकंद सोडायचा. याला एक आवर्तन नाडीशुद्धीचं म्हणतात. डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे, डावीनी सोडणे, चालू ठेवायची आहेत आवर्तनं.
अगदी एकाग्रतेने श्वासाकडे आपलं मन एकाग्र करायचं. जेवढं तुम्ही श्वासाकडे मन एकाग्र कराल, तेवढे तुम्हाला बाकीचे कोणतेही विचार मनात येणार नाहीत. जेवढं तुमचं नियंत्रण तुमच्या श्वासावर येईल, तेवढंच तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर येईल आणि तुमच्या मनाची स्थिरता, शांतता, एकाग्रता वाढायला आपल्याला मदत होईल. नाडीशुद्धी प्राणायामाने वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष जे आहेत ते संतुलित राहायला मदत होते आणि 72,000 नाड्यांची शुद्धी होते. त्यामुळे नेहमी प्राणायाम करताना दीर्घ श्वसनानंतर पहिला प्राणायाम हा नाडीशुद्धी प्राणायाम करायचा. ह्याची पण 11 आवर्तनं करायची. डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. ह्याला 1 आवर्तन म्हणतात आणि अशी 11 आवर्तनं आपण करायची आहेत. 11 आवर्तनं झाल्यानंतर थांबताना डाव्या नाकपुडीनी श्वास सावकाश सोडायचा आणि मग प्रणवमुद्रा काढायची आहे आणि संथ श्वसन. संथ श्वसन करण्याचे पण 1, 2, 3 संथ श्वसन करायचे आहेत आवर्तनं आणि त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. हा भ्रामरी प्राणायाम करताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना स्वरयंत्रातून आवाज आला पाहिजे भुंग्यासारखा आणि त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला स्वरयंत्रापाशी जाणवले पाहिजेत. आपण भ्रामरी प्राणायामचे पण 5 आवर्तनं करूयात. बघा कसे करायचे. दीर्घ श्वास घ्या. भ्रामरी रेचक. चालू आवर्तन पूर्ण करून थांबायचंय. संथ श्वसन. बघा 5 आवर्तनं दाखवलेली आहेत. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही भ्रामरी प्राणायामची सुद्धा 11 आवर्तनं करायची आहेत. तर असा हा पूर्ण 10 मिनिटांचा प्राणायाम तुम्हाला रोज करता येणार आहे आणि त्यामुळे तुमचं मन शांत व्हायला, एकाग्रता वाढायला ह्याची मदत होणार आहे. आत्मशक्ती वाढते. इतरही सगळे आजार बरे व्हायला आपल्याला प्राणायामाची खूप मदत होते. त्यामुळे अगदी रोज प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे आणि सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा. खरं म्हणजे चांगली वेळ जी आहे प्राणायामाची ती ब्राह्ममुहूर्तावर असते, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी अर्धा तास आधी. पण त्यावेळेला जर तुम्हाला वेळ नसेल किंवा इतक्या सकाळी लवकर उठणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही निदान 6 वाजता किंवा सकाळी 7 वाजता का होईना प्राणायाम करणं हे खूप अतिशय छान आहे. पण अगदी सकाळी वेळच नसेल, तुमची फर्स्ट शिफ्ट असेल किंवा मुलं शाळेत जाणारी असतील, डबा असेल,
तर तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळत असेल तर तुम्ही संध्याकाळी प्राणायाम करायला हरकत नाही. दुपारच्या जेवणाला 4 तास झालेले असले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं आहे. प्राणायाम करताना डोळ्यावरती चष्मा ठेवायचा नाही आहे, हातामध्ये घड्याळ ठेवायचं नाही आहे आणि कमरेला बेल्ट लावलेला नसला पाहिजे. पाळीच्या दिवसांमध्ये प्राणायाम करायचा नाही आहे, कपालभाती करायची नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्राणायाम करायला हरकत नाही. बाकीच्या सगळ्यांनी अगदी रोज व्यवस्थित 10 मिनिटाचा प्राणायाम करायला काही हरकत नाही. आपला व्हिडिओ रोज चालू करा आणि त्यानुसार जशा सूचना आपण दिलेल्या आहेत तसा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. प्राणायाम झाल्यानंतर त्रिवार शांतिमंत्र निश्चितपणे म्हणायचा आहे. 3 ओंकार म्हणायचेत, 3 शांतिमंत्र म्हणायचेत आणि नंतर ईश्वराला शरण जाण्याची जी काही मुद्रा आहे, शरणागत मुद्रा, ती करायची आहे आणि नंतर प्राणायामाचा अभ्यास थांबवायचा आहे. कसं करायचं आहे बघा. आता आपण 3 ओंकार आणि 3 शांतिमंत्र म्हणूयात एकत्रित. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. तळहात एकमेकांवरती चांगले घासायचेत आणि ते मिटलेल्या डोळ्यांवर ठेवायचे. त्याच्यामध्ये आपले डोळे सावकाश उघडायचेत आणि दोन्ही बाजूंनी हात खाली घ्यायचेत. आता श्वास घेत हात वर घ्यायचेत नमस्कार स्थितीमध्ये. 1, श्वास सोडत खाली वाकायचे. 2, केलेली साधना परमेश्वर चरणी अर्पण करायची आहे. मुद्रा सोडायची आहे. श्वास घेत सरळ. 1, हात जागेवर. 2, वर्गविराम. धन्यवाद.